चला ऑफिशियल अंपायर्स कृष्णा सर त्याचबरोबर सचिन सर प्लीज मॅचला सुरुवात करा लगेच. खरं तर पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं असेल. जर 5 मिनिटांमध्ये षटक संपवलं गेलं नाही तर अतिरिक्त एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये लावावा लागेल प्लीज. हॅलो हॅलो हॅलो. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नसेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला भेटतील. एक महत्वाची मॅच आहे. कोणता संघ स्वर्गीय अण्णा बाबा स्मृती चषक डे क्रमांक 1 मध्ये क्वालिफाय होतोय आणि मिनिमम 11,000 रुपयांचं बक्षीस त्याचबरोबर 33,000 रुपयांचं बक्षीस आणि 22,000 रुपयांच्या बक्षिसासाठी पुन्हा एकदा रेसमध्ये राहतोय हे पाहणं आता तितकंच गरजेचं असणार आहे. एका बाजूला सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय दहीगाव संघाच्या माध्यमातून अजय नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय कुणाल. पहिला चेंडू पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर पाहायला भेटले आणि एक धाव ऍड होते. या धावांचं अकाउंट धावाचं श्री गणेश ओपन होतोय. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1 या धावसंख्येवरती. महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये संघनायकांना विश्वास ठेवलाय. बिरवाडी एक्सप्रेस या नावाने करत या गोलंदाजाला ओळखलं जातं. ज्या गोलंदाजानं क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये दाखवला आविष्कार आणि आता या मॅच मध्ये सुद्धा आविष्कार दाखवावा लागणार आहे. कारण महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये जो खेळाडू परफॉर्मन्स करतो तो प्रत्येकाच्या मनामध्ये एक राज्य निर्माण करत असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्थान निर्माण करत असतो. आता आविष्कार तसंच प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करेल का हे पाहणं सुद्धा आता तितकंच गरजेचं असणार आहे. खरं तर एक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक वाईट चेंडू हाताळला गेला कुणालच्या अभिच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू पायावरती जाऊन आदळला होता आणि तिथे कोणतेही धाव नाही. हॅलो. खरं तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. हॅलो 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 हॅलो. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आविष्कारची. 2 चेंडू निर्धाव टाकलेले पाहायला मिळत आहेत. या पायांचा वेध घेतोय सातत्यानं चेंडू. पुन्हा एकदा योग्यानं बीट केला अलॉंग दी कार्पेटच्या साह्यानं. लॉंगचं क्षेत्र निवडलंय तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल धाव होतीये कंप्लीट. चांगली गोलंदाजी राहिली अवेशची. काय सांगाल शिवम काय गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाते आविष्कारच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सर. तर देवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय सदस्य नितीनजी पष्टे सर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे सर. कारण की खूप इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते आणि सर म्हणतात ना पहिल्या दिवसातील कुठली मॅच असू द्यात शेवटची जी मॅच असते त्याला फायनल मॅच म्हटली जाते आणि ती मॅच इथे करताना आपण पाहतोय 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि आविष्कारचं जितकं कौतुक केलं जाईल ना तितकं कमी आहे. आता मात्र बॅटची लिडिंगच लागली गेली होती पण त्याच्याकडे दाद मागितली जाते आणि इथून मात्र परतावं लागतंय ते फलंदाज अजयाला. अजय बॅक टू द पवेलियन आता मात्र पाहायला मिळतोय. कारण की सर जेव्हा मी बिरवाडीला कॉमेंट्रीसाठी गेलो होतो तेव्हा एक सुपर ओव्हर झाली होती. त्या सुपर ओव्हरमध्ये तब्बल कमीत कमी धावामध्ये रोखण्यामध्ये यश मिळालं होतं ते आविष्कार याला आणि त्या मॅचमध्ये आविष्कारने मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुद्धा पटकवला होता. कारण की अप्रतिम गोलंदाज आहे आणि ज्या प्रकारे मी म्हटलं की बिरवाडी संघाचा जो आविष्कार आहे त्याला बिरवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं आणि त्याची पूर्णपणे इथे ख्याती देत असताना आपण त्याला पाहतोय सर. चला शुभम अजून एक बक्षिसाचा वर्षाव आहे. खरं तर जसं जसं मॅच पुढे जातात तसं तसं बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतो. सन्माननीय प्रदीप पागी साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कोणताही फलंदाज 3 षटकार मारेल बॅक टू बॅक तर प्रदीप पागी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट बॅकफूट वरती गेले होते. ऑन साइडला टार्गेट केलं होतं तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी ही धाव कंप्लीट झाली आहे. 5 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी काय गोलंदाजी केली आहे पहा. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा बक्षिसामध्ये वाढ केली आहे प्रदीप पागी साहेबांच्या माध्यमातून. 2 सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच
सन्माननीय अप्पा भोईर साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खरं तर अप्पा भोईर साहेबांनी सुद्धा मला वाटतं दिवसभर युट्यूबच्या माध्यमातून मॅचेसचा आनंद घेतला असेल आणि फायनलच्या लढतीसाठी वेळ काढला असेल आणि ते आता इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 5 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकातील आविष्कार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. नक्कीच सर, आपण पाहू शकता सकाळपासून अप्रतिम कामगिरी करताना आपण पूर्ण बॅटर्सला पाहिलंय, बॉलिंगला पाहिलंय, परंतु कौतुक करावे लागेल ते मात्र अंपायरचं. कारण की जेव्हा जेव्हा नाट्यस्पय जेव्हा काही घडतं ना मॅचमध्ये ते करून दाखवत असताना आपल्याला वारंवार हे पंच पाहायला मिळत असतात. खरं तर असे भरपूर अंपायर्स आहेत शुभम. आज गोट्याला पाहतो, DN रॉक अंपायर सारखे असे अंपायर्स आहेत. त्या लिस्टमध्ये ह्या अंपायरचं सुद्धा नाव ऍड करावं लागेल. नक्कीच सर. पुढील चेंडू आता मात्र नक्कीच फटका फसला गेलाय. फील्ड तिथं सज्ज असेल, थोडंसं फंबल होताना पाहतोय शुभम होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. तत्पुरती 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे, ती एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. शुभम आकडा सुद्धा किती शुभ दिसतोय पहा. 7 नंबरची जर्सी आणि आठवतो तो म्हणजे कोण? 2011-2007चा इंडियाला वर्ल्ड कप ज्या संघनायकाने मिळवून दिला त्याचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आज इंडियानं BCCIनं सन्मान म्हणून 7 क्रमांकाची जर्सी सुद्धा रिटायर केली आहे क्रिकेटमधून. नक्की सर, महेंद्रसिंग धोनीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की एकमेव असा कॅप्टन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगले ट्रॉफी त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळवले गेले आहेत आणि इथून पुढे असं कॅप्टन होणं हे खूप कमी आहे सर. क्रिकेट आहे, सांगू शकत नाही काय होईल. म्हणतात ना वेळ बदलायला वेळ लागत नाही. रोहित शर्माला पाहिलं, तब्बल 9 मॅचेस आपण खेळलो, 8 मॅचेसमध्ये फुल फॉर्ममध्ये होते. शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. संघाच्या टीममेटची साथ तितकी मिळाली नाही आणि संघाला फायनलच्या फेरीमध्ये खरं तर पराभव पत्करावा लागला. अशा गोष्टी होत असतात कधी कधी. म्हणतात ना कोणाला तरी जिंकण्यासाठी कोणाला तरी चुका करून हारावं लागतं. तशी इंडियाकडून एक चूक झाली आणि संघ फायनलच्या फेरीमध्ये हारला. आता दुसऱ्या षटकाला होती या सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सुदाम भेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. नक्की सर, सुदमला पाहतोय आपण, थोडंसं रनिंग मध्ये अडथळा आला त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करताना आपण त्यांना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कुणाल फेस करेल आणि नक्कीच आता मात्र पंच वरताना सांगतात की व्हाईट चेंडू आहे. क्या बात आहे, पंचासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्या बात आहे, कारण की सकाळपासून खूप सारी चांगले नाट्यस्पद इथे कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. जेव्हा जेव्हा सामना जड होतो तेव्हा तेव्हा पूर्णपणे प्रेशराइज काम करत असताना आपण अंपायरला पाहत असतो सर. पहा फुल टॉस चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर, मोठा फटका खेळलाय. मेजवानी होती आणि मेजवानी स्वीकारली आहे. पहा शुभम, अजून एक आकर्षक बक्षीस आलंय. आजपर्यंत खेळाडूंसाठी बक्षीस पाहिली या स्पर्धेमध्ये, आता अजून एक आकर्षक बक्षीस आलंय. जो खेळाडू सीमारेषेच्या बाहेर जेल गेलेला म्हणजे आयवा कॅचेस, जो खेळाडू जो प्रेक्षक घेईल त्या खेळाडूला सदुपाकी यांच्या माध्यमातून रोख रुपये 100 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. काय सांगाल या बक्षिसाबद्दल शुभम? नक्कीच आपण वारंवार पाहत असतो बॉलिंगसाठी बक्षीस लावलं जातो, फिल्डिंगसाठी लावलं जातं, अन्यथा आपण कॉमेंट्रीसाठी आणि अंपसाठी बघतो. परंतु जेव्हा जेव्हा आपण रसिक प्रेक्षकांसाठी बक्षीस लावतो ना तेव्हा जेव्हा बॉल सीमारेषे पार जातो तेव्हा आणायचं काम रसिक प्रेक्षक नेहमी करत असतात. हा षटकार लागवला गेला आणि या 6 धावेनं धाव फलक मात्र भरकन वाढलं गेलं. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळत आहेत ते मात्र 20 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. काय फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये या फलंदाजानं. कुणालनं खूप प्रभावित केलंय. काय फलंदाजी केली आहे. खरं तर बाहेर प्रेक्षक झेल घेण्यासाठी धावा धाव करत होते. आता धाव करताना पाहायला भेटतील का? बक्षीस लावलं गेलंय. पुन्हा एकदा अलंदा कारपट साह्य नदी इथं खेळला गेला होता. फटका डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दूरवरती राहतात का? यास सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटलं. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल झालाय. 22 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आणि 1 गड्यांच्या मोबदल्यात ही धाव संख्या आतापर्यंत सर लागली गेली आहे. कारण की 3 चेंडू टाकले गेले आणि 3 चेंडूंमध्ये कुठेतरी 14 धावा खर्च केल्या आहेत ते गोलंदाज सुदाम्यानं. नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा पाहूया तर बॉलिंग ट्रॅकवर सुदाम आलाय आणि आता मात्र क्या बात है, गेंद आई स्लॉट में, उसे पार किया पार्किंग प्लॉट में. 6 धावा आणि या 6 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलं. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती मात्र 28 धावा. सर या फटक्यामध्ये तुम्ही काय बोलणार? फॉलिंग सिप कुणाल दादाच्या शब्दामध्ये ऐकायचं म्हणजे आणि चंदू शेटे सरांच्या शब्दामध्ये ऐकायचं म्हणजे फॉलिंग सिपचा फटका.
रिस्ट मध्ये असलेली ताकद या फटक्यामध्ये दाखवली आणि अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक अप्रतिम षटकार पाहायला भेटलाय फलंदाज कुणालच्या बॅटमधून. अप्रतिम. या 3 शब्दामध्ये सांगायला गेलं तर फटक्यामध्ये इतकी ताकद होती, रिस्टचा वापर केला गेला होता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार खेचला कुणालच्या बॅटमधून. 4 चेंडू टाकून झालेत सर आणि 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या सुद्धा कारण की पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आविष्कारनं, परंतु ती कामगिरी इथे सतत ठेवता आली नाहीये. हलकट कट केलाय, फिल्डर तिथे सज्ज असेल, नक्कीच क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथून मात्र परतावं लागतंय ते फलंदाज कुणाल्याला, कारण की मागे पाहिलं नाहीये, डायरेक्ट धावत सुटले. चेंडू तोपर्यंत नक्कीच स्टंप जवळ गेला होता आणि स्टंप भेद असताना इथे मध्ये परतावं लागतंय ते फलंदाज कुणाल्याला. चला पहा, एक मोठी चुकी म्हणावी लागेल. खरं तर स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. जर फलंदाजीचा विचार केला तर प्रभावित केलाय, बॅटमध्ये ताकद आहे, आता रिस्टचा वापर केला जातोय. खरं तर फलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं मोठे फटकेबाजी करतायत आणि स्ट्राईक देणं खरं तर गरजेचं होतं, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, पण स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय. आता स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय, काय होतं हे पाहणं सुद्धा शेवटच्या चेंडूवरती गरजेचं असेल. 29 धावसंख्या. आता मात्र व्हाईट टाकला गेलाय, आता मात्र लाईन चेक करावी लागेल आणि पंच सांगतात की व्हाईट चेंडू आहे आणि अतिरिक्त धावेमध्ये भर पडत असताना धाव संख्या 1 ने हलकी वाढली जाते. धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली आहे ती मात्र. चला कृष्णा सर, आपण सुद्धा आदा शेवटच्या क्षणी दाखवायचेत. अजून काही आदा असतील तर नक्कीच आम्हाला अनुभवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करताय, चुकीला माफी नाही, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. नक्की शेवटचा चेंडू होता, शेवटचा चेंडू जेल टिपण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता, परंतु थोडस चुकी करताना आपण फिल्डरला पाहिलं, झेल सुटला गेला, त्यावर धावा मिळाला 4 आणि या 4 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते 34 या धाव संख्येवर. इथून पुढे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे, ती मात्र बिरवाडी या संघाला. चला सन्माननीय सदुपागी, त्याचबरोबर अनिल मोरे मेजर, आपण प्रदीप पागी यांच्याशी संपर्क साधायचा आहे प्लीज. चला अनिल मोरे मेजर, त्याचबरोबर सन्माननीय सदुपागी, आपण सुद्धा प्रदीप पागी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे शुभम 35 धावांची. काय सांगाल, काय फलंदाजी केली आहे कुणालने या मॅच मध्ये? नक्कीच सर, सकाळपासून पाहतोय, कारण की अप्रतिम कामगिरी करताना आपण त्याला पाहतोय. जेव्हा जेव्हा दहीगावचा विचार केला जातो ना, तेव्हा फक्त 2च खेळाडू आठवतात, ते म्हणजे अजय आणि कुणाल. आणि कुणालने आजच्या दिवसामध्ये स्वतःला असं इंट्रोड्यूस केलंय ना की नाव घेण्यास भाग पाडले सर. म्हणतात ना, सिद्ध झाला की प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. या स्पर्धेमधून मला वाटतं कुणालनं स्वतःला सिद्ध करून दाखवलंय, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच तो आज प्रसिद्ध होणार आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. प्रेक्षकात नव्हे सर, तर पाहुण्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यांनी मोठं घर निर्माण केलंय, कारण की आधीची मॅच पाहिली ना सर, तर वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 12 चेंडूमध्ये 44 धावा त्याच्या नावावर राहिल्या गेल्या आहेत आणि कुठेतरी ओव्हर संपला गेला आणि ती 50 मात्र तिथे थांबली गेली. जर अजून 2-3 चेंडू एक्स्ट्रा असते ना, तर 50 मारून त्याने आपलं नाव या आपल्या सामन्यामध्ये नक्कीच उंचावलं असतं सर. म्हणतात ना, लहर से लढकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता इथे कोशिश करावी लागणार आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. म्हणतात ना, खेळताय म्हणून हरताय म्हणून खेळणं मात्र सोडू नका, कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. आता 12 चेंडू 35 धावांची गरज आहे आणि सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतो. या दोघांकडे ती क्षमता आहे. एका बाजूला योगेश आणि दुसऱ्या बाजूला आपण सलामीचा फलंदाज पाहतोय चेतन. या दोघांकडे सुद्धा क्षमता आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, योगेशनं अप्रतिम कामगिरी केली, चेतनने अप्रतिम कामगिरी केली. अपेक्षा आहेत या 2 खेळाडूंकडून भरपूर. नक्की सर, अपेक्षा आहेत, परंतु तारा ह्या गोलंदाजाला विसरून चालणार नाहीये सर, कारण की आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी खूप स्वतःला चांगलं इंट्रोड्यूस केले आणि चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली गेली आहे. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पुन्हा एकदा वेगाने बीट केलाय, तेच तर्रार चेंडू बीट होतोय फलंदाज. आता दबाव वाढताना पाहायला भेटेल. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 11 चेंडू 35 धावसंख्येची गरज. नक्की सर, 11 चेंडू 35 धावा आणि व्हेरिएशन आहेत त्या बॉलरकडे, कारण की जेव्हा जेव्हा बॉलिंग करतो ना, चांगल्या टप्प्यावर टाकतो आणि पूर्णपणे बॅटला रीड करून त्या पद्धतीने चेंडू हाताळत असतो. चला चालू मॅच साठी देवा ग्रुप कानविंदेचे नितीन पष्टे साहेबांकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत.
पुन्हा एकदा चांगला फटका दूरवरती राहत आहेत का अलंग टू कार्पेट साह्याने फटका केला क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या पाठीमागे फेकी होती अप्रतिम काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय अजयचं अगदी 15-20 मीटरचं अंतर कापलं गेलं चेंडूवरती झेपावले आणि फेकी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आणि इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील ज्या प्रकारे बॅटिंग केली कोणाला नाही त्या प्रकारे बॅटिंग इथून मात्र बिरवाडी संघाच्या बॅटर्सला करावी लागणार आहे कारण की लक्ष खूप मोठं आहे मित्र कारण की 10 चेंडू 34 धावा म्हणताना तर कुठेतरी 5 षटकार लगावणं या 10 चेंडूंमध्ये हे महत्वाचं राहणार आहे म्हणतात ना जिंकलो तर आनंद हारलो तर अनुभव या स्पर्धेतून नक्की या मॅच मधून मिळणार आहे जो संघ जिंकेल त्यांना मिळेल आनंद जो संघ हारेल त्यांना मिळेल या स्पर्धेतून अनुभव कोणाला मिळेल अनुभव आणि कोणाला मिळेल आनंद याचं उत्तर जर पाहायचं असेल याचं उत्तर जर तुम्हाला ऐकायचं असेल तर यावं लागेल या कानविनेच्या मैदानावरती आणि एबीडी लाईव्हच्या YouTube चॅनलवरती 9 चेंडू 34 धावा अप्रतिम गोलंदाजी करतोय तारा कारण की नावेला साजेल अशी गोलंदाजी त्यांनी आजच्या दिवसामध्ये मात्र चांगल्या पद्धतीने हाताळली गेली स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता मात्र नक्की सुरेख चेंडू टाकला गेला म्हटलं होतं ना सर व्हेरिएशन आहे पहिला चेंडू तेच तरळ टाकला गेला होता त्यानंतर हा चेंडू पाहिलात ना तर स्लोवर चेंडू हाताळला गेला चेंडूवर बोटं फिरवली गेली चेंडू विसवला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि पाहता पाहता समीकरण उरलं गेलंय ते मात्र 8 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे अप्रतिम गोलंदाजी खरं तर डिपेंड करायच्या होत्या 35 धावा 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी वेगाने बीट करतायत फलंदाजाला पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन आहे दूरवरती आहेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये पुन्हा एकदा खरं तर म्हणतात ना प्रयत्न करावे लागतील संघर्ष करावा लागेल जर तुम्हाला साम्राज्य निर्माण करायचं असेल तर एका दिवसामध्ये साम्राज्य निर्माण होणार नाही संघर्ष सातत्यानं करावा लागेल माणूस असो वा क्रिकेट प्रत्येकाच्या नशिबामध्ये आयुष्य प्रत्येकाच्या नशिबामध्ये संघर्ष आहे प्रत्येकाची सकाळ वेगळी आहे प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आहे प्रत्येकाचा दिवस वेगळा आहे प्रत्येकाच्या हाताची 5 बोटं वेगळी आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाचा हा विचार प्रत्येकाची तुलना करता एकमेकांशी करणं खूप गरजेचं नसणार आहे इथे पुण्यात अप्रतिम चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता एक षटक समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते फक्त आणि फक्त 2 धावा शुभम काय बॉलिंग केली आहे मी म्हटलं होतं की ज्या प्रकारे बिरवडे सगळ्याकडे बॅटर्स आहेत ना त्या प्रकारे ह्या ताराला विसरणं चालणार नाहीये कारण की आजच्या दिवसामध्ये खूप इम्प्रोवाइज पद्धतीने त्यांनी आपलं षटक हाताळलं गेलंय आणि ह्या षटकामध्ये बाहेरचं झालं तरी फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या माध्यमातून इथे मात्र खर्च केला गेलात याला म्हणतात बॉलिंग याला म्हणतात डेडिकेशन याला म्हणतात क्रिकेट मधलं प्रेम आणि आता मात्र तीच कामगिरी करताना आपण अजयला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर चला 3 षटकारांसाठी बक्षिसामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे प्रदीप पागी यांच्याकडून 20,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाईल आणि या सिंगल धावेनं धाव फलक पोहोचलं गेले धावसंख्या धाव फलकावर लागली गेली आहे ती मात्र 6 चेंडू 5 चेंडू 32 धावांची गरज आहे क्रिकेटमध्ये पाहिलंय शिवम किती वेळा 32 धावा होताना पुढील चेंडू आता मात्र हलकट कट केलंय परंतु बघायचं झालं ना तर फटका सुरेख आहे परंतु इथून पुढे मोठे फटके येणं महत्वाचं राहणार आहे इथून पुढे चौकारांमध्ये नव्हे तर षटकारांमध्ये डील करणं इथून पुढे महत्वाचं राहणार आहे सर शिवम एक मॅच पाहिली असेल शहापूर प्रीमियर लीग मध्ये NP स्पोर्ट्स वर्सेस साई स्पोर्ट्स 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज होती श्रावण डोंगरेने मारलेले ते 6 षटकार नाईट क्रिकेटमध्ये अशा घटना घडतात या क्रिकेटमध्ये 4 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे नक्कीच सर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ इथे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत जात नाही ना तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नाहीये परंतु इथे खूप वेळ झालाय कारण की इथून पुढे जिंकायला 4 चेंडू 28 ची गरज होती इथून पुढे मोठे फटके येणं ते महत्वाचं होतं परंतु इथून जिंकायचे असेल ना तर काहीतरी मॅजिकली होणं हे महत्वाचं आहे खरं तर म्हणतात ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येतात संकटातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आता इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे 3 चेंडू 27 धावसंख्येची गरज अजून एक वेगवान चेंडू अजयचा चांगला चेंडू राहिलाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय 2 चेंडू 27 धावसंख्येची गरज ज्या प्रकारे तारा याने पहिल्या चेंडूंपासून जो दबाव ठेवलाय ना त्या दबावातून अजूनही बाहेर आले दिसत नाहीये ते म्हणजे बिरवाडी संघ फटका सुरेख आहे परंतु तिथे हजर असेल इथे मात्र झेल टिपला जातोय आणि ह्या सेकंड इनिंग मधील पहिली विकेट जाताना आपण पाहतोय फक्त औपचारिकता राहिली असं म्हणावं लागेल संघ जवळपास 100% विजय झालाय
पण क्रिकेट आहे. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल शिवम, एका चेंडूवरती 285 धावांचा सुद्धा रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतरच क्रिकेटमध्ये नियम बदलले गेले आणि एका चेंडूवरती किती धावा द्यायचा असे नियम बनवले गेले. कारण झाडावरती चेंडू अडकला होता आणि तो चेंडू मिळत नव्हता, तेव्हा 285 धावा तब्बल धावून काढल्या गेल्या होत्या. नक्कीच सर, हे क्रिकेट आहे आणि म्हटलं ना, हे क्रिकेट जर कोणाला मनापासून घ्यायचं असेल ना तर क्रिकेटसाठी वेडं होणं हे महत्वाचं आहे. आता मात्र सामन्यामध्ये काय होतंय तर इथे मात्र विजय होताना आपण पाहतोय ते मात्र दहिगाव संघाला. नक्कीच चांगली कामगिरी केली, सकाळपासून अतिशय चांगली कामगिरी करत असताना, टीम एफर्ट्स देत असताना इथे मात्र सामना विजयी झालाय आणि इथे मात्र दहिगाव संघ विजय होताना आपण सर पाहतोय. अभिनंदन. खरं तर दहिगाव संघ चांगली कामगिरी केली आणि संघ क्वालिफाय झाला. आजच्या दिवसामध्ये दहिगाव संघ ठरलाय फेरीसाठी पात्र आणि हार्ड लक बिरवाडी संघ एक चांगली कामगिरी केली, चांगलं प्रदर्शन आम्हाला तुमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये या मैदानावर